नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया आता इकडे लगेच सकाळी सकाळी सुभेदारांच्या घरी आलेली असते. अस्मिता आणि प्रिया दोघीही लगेच आता एकमेकींच्या गळ्यामध्ये पडतात. आता अस्मिता लगेच प्रियाला म्हणते, मी तुझीच वाट पाहत इथे थांबले होते. तर याच्यावरती प्रिया आता अस्मिताला म्हणत असते, पण मात्र मी तर सांगितलंच नव्हतं मी येणार आहे म्हणून. तुला कसं कळलं मी येणार आहे म्हणून? याच्यावरती आता अस्मिता लगेच म्हणते, आता तुला इथे येण्याची परमिशन मिळाली म्हणजे तू इथे सकाळी सकाळीच येणार हे मला माहिती होतं. मग त्याच्यानंतर आजूबाजूला कोणीच नसतं. प्रिया आता लगेच म्हणते, पण मी एवढी उत्साहाने इथे आले, पण इथे मला पाहिला तर कोणीच नाहीये. याच्यावरती आता अस्मिता म्हणत असते, असं कसं, मी आहे ना इथे, बाकीचे त्यांच्या त्यांच्या रूममध्ये आहेत. आणि तसं सुद्धा एकटी पूर्णाची होती आपल्या टीममध्ये होती, ती सुद्धा आता फिरली. तिला तुझ्यापेक्षा जास्त सायलीचंच कौतुक वाटतं. जाऊ दे, आपण माझ्या रूममध्ये जाऊन बसूयात आणि गप्पा मारूयात. अस्मिता आता प्रियाला तिकडनं घेऊन जाऊ लागते, पण मात्र तेवढ्याच स्टडी रूममधनं आता अर्जुन बाहेर येतो आणि प्रिया लगेच अर्जुनला आवाज देते. तर प्रिया पुढे काय बोलणार त्याच्या आतच अर्जुन लगेच प्रियाला म्हणतो, तुला इथे येण्याची परमिशन दिली म्हणजे याचा अर्थ असा नाही. हे बघ, एक गोष्ट ना लक्षात ठेव, माझ्याशी ना एक शब्द सुद्धा बोलायचा नाही आणि माझ्यापासून दूर राहायचं आणि या घरामध्ये बाकी सगळ्यांपासून दूर राहायचं, समजलं का? त्याच्यानंतर प्रिया सुद्धा शांतपणे अर्जुनचं बोलणं ऐकते आणि लगेच इकडे चिडत अस्मिताला म्हणते की अर्जुन कायम माझ्याबरोबर असंच वागणार आहे का? अस्मिता आता लगेच म्हणते, तो पहिल्यापासूनच कुचकटासारखा वागत होता, आता बायको आल्यानंतर तर डोकं फिरल्यासारखंच वागायला लागलाय. जाऊ दे, तू सोड त्याला, आपण रूममध्ये जाऊयात आणि शांतपणे गप्पा मारूयात. प्रिया आता अस्मिताला तिकडनं रूममध्ये घेऊन जाऊ लागते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सायली तिच्या बॅगेमध्ये तिच्या साड्या पॅकिंग करून ठेवत असते. मग त्याच्यानंतर सायली आता स्वतःशीच म्हणू लागते, पूर्णाजींनी मधुभाऊंना इथे थांबून घेतलंय खरं, पण मात्र ते जेव्हा निघतील तेव्हा मी काय करू? अर्जुन सरांच्या मनामध्ये माझ्या बाबतीत प्रेम नसेल तर मी इथे थांबून काय करू? पण मात्र जर त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम असेल तर त्यांना हा प्रश्न थेट विचारण्याचा धीर होईल का मला? सायली आता हा सगळा विचार करत असते, तिच्या साड्या पॅकिंग करून ठेवत असते. तेवढ्यात आता लगेच रूममध्ये अर्जुन येतो. अर्जुन आता सायलीला पॅकिंग करताना पाहता स्वतःशीच म्हणतो, या तर डायरेक्टली बॅगच भरतात, यांना मला सोडून जाण्याची एवढी घाई झाली आहे का? अर्जुन लगेच घाई तिकडे सायलीकडे येतो आणि तिला विचारू लागतो की तुम्ही बॅग का भरताय? तुम्ही कुठे निघालात? सायली आता म्हणू लागते, अहो या ठेवणीतल्या साड्या या फक्त कार्यक्रम असला की बाहेर येतात. आता तुम्ही मला पाडव्याची जी साडी दिली ना, ती साडी मी व्यवस्थितपणे जपून ठेवणार आहे. पण तुम्हाला असं का वाटलं मी बॅग भरतीये म्हणजे मी कुठेतरी बाहेर जातीये? अर्जुन आता शांतपणे सायलीला म्हणतो, त्याचं काय झालं? मधुभाऊ आता सुटले ना, मला असं वाटलं की तुम्ही मला न विचारता त्यांच्याबरोबर निघून जाल. सायली आता म्हणू लागते, सर मी तुम्हाला न विचारता कशी जाईल? मधुभाऊंशी एकदा बोलेल आणि मग काय तो निर्णय घेईल. आता अर्जुन सुद्धा विचार करत असतो की यांना माझ्या मनातलं कळत का नाहीये आणि कसं थांबवू मी त्यांना? सायली तिकडनं जाऊ लागते तर अर्जुन लगेच सायलीचा घाईघाईमध्ये हात पकडतो. तिला थांबवत आता म्हणत असतो की प्लीज तुम्ही जाऊ नका. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे महिपतने बाहेर त्याच्या त्या 2 माणसांना बोलवून घेतलेलं असतं. महिपत आता सुरसुरी वाजवत असतो आणि त्याच्यानंतर ती सुरसुरी संपल्यानंतर त्या माणसाच्या हातामध्ये ती सुरसुरीची काडी ठेवतो. त्याच्यामुळे त्याचा हात भाजतो. तर मग महिपत आता लगेच म्हणतो, अरे तुला ना अख्खा भाजायला पाहिजे. तुम्हाला एक वसुलीचं छोटं काम सांगितलं होतं, तुम्हाला ते सुद्धा जमलं नाही. तुम्ही दोघंही हात हलवत गेले आणि हात हलवत आले. तुम्ही दोघांनी सगळ्या माझ्या सणाची वाट लावून टाकली. आत्ताच्या आत्ता इकडनं निघा. आता फक्त मी हात भाजलाय, जर माझं टाळकं आऊट झालं ना तर तुमचं काय काय भाजेल ना ते सांगता येत नाही. आत्ताच्या आत्ता इकडनं निघा. तर मग आता महिपतच्या सांगण्याप्रमाणे ते माणसं आता लगेच तिकडनं निघून जाते. आता साक्षी सुद्धा तिथेच असते आणि ती आता लगेच महिपतला म्हणते, अण्णा काय चाललंय तुमचं? हे वड्याचं तेल वांग्यावरती का काढताय? हा राग अर्जुन सुभेदारवरचा आहे आणि हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे आणि तुम्ही स्वतःच्या माणसांवरती का राग काढताय? मग आता महिपत लगेच म्हणू लागतो, मग कोणावरती काढू? तुझ्यावरती काढू का? खरं तर ना तुझ्यावरतीच काढला पाहिजे. आजवरती एवढे मर्डर केले, एवढे मुर्दे पाडले, एवढे मुर्दे जमिनीमध्ये गाडले, पण मात्र या महिपतच्या कॉलरला एक डाग सुद्धा नाही लागला. तुझ्या हात चिखलाने बरबटले आणि तो चिखल माझ्या सुद्धा अंगावरती उडाला. बिंडोक डोक्याने खून केला आणि तो खून आला माझ्या गळ्याशी. साक्षी आता म्हणू लागते, बरोबर बोलताय तुम्ही, पण मात्र त्या अर्जुन सुभेदारने कोर्टामध्ये हे प्रूव्ह केलं की खुनाच्या रात्री मी तिथे होते आणि आता तर काय, त्या मधुकर पाटलाला सुद्धा त्याने सोडवलं आणि त्याने हे सुद्धा प्रूव्ह केलंय की ज्यावेळी खून झाला तेव्हा त्या ठिकाणी तिसरी व्यक्ती होती आणि मग जर त्याने हे प्रूव्ह केलं की ती तिसरी व्यक्ती मी होते तर मला फाशीच होणार.
आता या सगळ्यामध्ये 100% मलाच फाशी होणार, कारण दुसरं सगळं यामध्ये काहीही होऊ नाही शकणार. इकडे आता महिपत लगेच म्हणतो, परत परत त्याच त्याच गोष्टी बोलू नको, कारण आपण जेव्हा बोलतो ना तेव्हा वास्तूही तथास्तू म्हणत असते. जाशील खरंच फासावर. त्याच्यामुळे तू तुझं थोबाडणं आता बंद ठेव. आता त्या अर्जुन सुभेदारला या महिपत शिकरेचा इंगा दाखवावाच लागेल. आता जर हा महिपत शिकरे पेटला ना तर कसा वनवा पेटतो ना हे यांना कळेलच. आता बघ सगळीकडे कशी राख राख करून टाकतो. तर मग साक्षीला सुद्धा प्रश्न पडतो की नेमकं महिपत करणार तरी काय. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्जुन आता सायलीला म्हणतो की आय मीन मला असं म्हणायचं होतं की तुम्ही आता इकडनं खाली जाऊ नका, आणि मेन म्हणजे मधुभाऊंसमोर स्वतः जाण्याचा विषय काढू नका. सायली लगेच आता कारण विचारू लागते. तर मग अर्जुन लगेच म्हणू लागतो की काय माहिती का, किती वर्षानंतर मधुभाऊ आपल्या माणसामध्ये, आणि त्यांना खूप बरं वाटतंय, आणि मधुभाऊमुळे मम्मा डॅड पूर्णाजी सगळ्यांना खूप बरं वाटतंय. त्याच्यामुळे त्यांना इथे जितके दिवस राहायचं असेल ना तितके दिवस त्यांनी राहावं. त्याच्यानंतर सायली सुद्धा आता लगेच स्वतःशीच म्हणते की माझी सुद्धा इच्छा आहे की मधुभाऊने इथेच खूप दिवस राहावं, कारण की मधुभाऊ थांबले तर मला सुद्धा इथे राहता येईल. पण माझं इथे राहण्याचं नेमकं कारण काय सांगू? आपल्या कॉन्ट्रॅक्टप्रमाणे मला जावं तर लागणारच ना. आता सायली विचार करत असते. तर मग अर्जुन आता लगेच सायलीला विचारतो की तुम्ही कसला विचार करताय? याच्यावरती सायली आता लगेच अर्जुनला म्हणते की कुठे काय, कसला विचार नाही करत आहे मी. आणि आता सायली रूमच्या बाहेर निघून जाऊ लागते. तर अर्जुन आता लगेच सायलीला म्हणतो, मिसेस सायली तुम्ही माझ्या सिस्टममध्ये उतरलात. आता अर्जुन नेमकं काय बोललाय हे सायलीला काही समजत नाही. तर सायली आता अर्जुनला विचारत असते म्हणजे काय झालं. याच्यावरती अर्जुन आता लगेच सायलीला म्हणू लागतो, कारण मिसेस सायली मला तुमची सवय झाली आहे. जेव्हा मी ऑफिसमधनं घरी येतो तेव्हा तुम्हाला पाहण्याची सवय झाली आहे. असं वाटतं की तुम्ही आजूबाजूलाच कुठेतरी असता. तुम्ही माझ्या आजूबाजूला वावरताना त्याची मला सवय झाली आहे. मला तुमची खूप सवय झाली आहे. मिसेस सायली तुम्ही जेव्हा नव्हतात ना तेव्हाचे दिवसच मला आठवत नाहीयेत. मी घरी असो किंवा ऑफिसमध्ये, डोक्यात सतत ना कायम तुमचेच विचार सुरू असतात मिसेस सायली. आता सायली अर्जुनचं हे बोलणं पाहता तिला खूप छान वाटतं. सायलीला अर्जुनकडनं पॉझिटिव्ह ऐकायचं असतं, पण मात्र अर्जुन काय तसं काही बोलत नाही. सायली आता विचारते, सतत माझे डोक्यात विचार सुरू असतात म्हणजे? मग अर्जुनला असं समजतं की आपण घाई गडबडीमध्ये काहीतरी चुकीचं बोलून गेलो. तर मग आता अर्जुनला सायलीला नेमकं काय उत्तर द्यावं काहीच समजत नसतं. तर अर्जुन आता लगेच म्हणतो, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की तुमच्या आणि मधुभाऊंच्या केसबद्दल मी विचार करत असतो. तुमच्या हातच्या कॉफीचे विचार सुरू असतात. मी जर वेळेवरती जेवलो नाही तर तुम्ही माझ्यावरती ओरडाल, हा विचार सुरू असतो. मिसेस सायली माझ्या चारही बाजूला फक्त तुम्हीच आहात. मिसेस सायली तुमच्याशिवाय मी माझा एक दिवस सुद्धा इमॅजिन नाही करू शकत. तर मग आता अर्जुनचं हे सगळं बोलणं पाहता सायली सुद्धा हसत स्वतःशी विचार करत म्हणते, म्हणजे खरंच माझा एवढा विचार करतात. पण का हे माझा एवढा विचार करतात? म्हणजे हे सुद्धा माझ्या प्रेमात पडले असतील का? मी जर यांना थेट विचारलं तर हे नेमकं काय उत्तर देतील? आणि सायली या गोष्टीचा विचार करत असते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे प्रिया आणि अस्मिता दोघी एकमेकींशी गप्पा मारत असतात. गेल्या वर्षीच्या दिवाळीमध्ये मधुभाऊंचा एवढा अपमान केला होता ना, मला असं वाटलं की याही वर्षी तसंच होईल. मी पूर्णाजीला मस्त फोन बिन करून बोलून घेतलं, पण मात्र कशाचं काय. ती पूर्णाजी मधुभाऊंना फक्त ओवाळायची बाकी होती. तिचं एक काय ते का ठरत नाही. आपण कसं फोकस होत. त्या अर्जुन आणि सायली यांच्या दोघांनाही वेगळं करायचं म्हणजे करायचं. अर्जुन आणि सायली यांच्या दोघांचंही लग्न मोडायचं म्हणजे मोडायचंच. आपण कसा फक्त याचाच विचार करतो. इकडे आता प्रिया सुद्धा वैतागत म्हणू लागते. ते अर्जुन आणि सायली त्यांच्या दोघांमधलं भांडणं सुद्धा आता विसरून गेलेत. डिव्होर्स नोटीस येईपर्यंत तर रोजच भांडत होते. याच्यावरती आता अस्मिता लगेच म्हणते, बरं झालं त्या डिव्होर्सवरनं मला आठवलं. मला तुझ्याबद्दल त्या डिव्होर्स नोटीसबद्दल काहीतरी बोलायचंय. अस्मिता बोलू लागते, पण मात्र तेवढ्यात आता लगेच अस्मिताला प्रतापचा आवाज येतो आणि अस्मिता तिकडनं निघून जाते. इकडे आता प्रिया लगेच स्वतःशीच म्हणते की अस्मिता ना त्या नोटीसबद्दल आता माझ्याशी डोकं खाणार. मी या अशा गोष्टी केल्या ना तर सगळ्यांना बरोबर दिसतं, पण अर्जुन आणि सायली दोघीही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून घरच्या सगळ्यांना फसवतात. ते नाही दिसत का कोणाला? पण मात्र खरंच यांच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम असेल का? काय प्रेमात बिमात ते ना पडलेले नाहीच आहे. आता हेच त्यांच्या प्रेमाचं हे नाटक ना सगळ्यांसमोर उघडं पाडावंच लागेल. त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अर्जुन सायलीला म्हणतो, तुम्ही जर इकडनं निघून गेलात ना तर माझं खूप वाईट हाल होतील. सायली आता इकडे अर्जुनच्या समोर येते आणि अर्जुनला म्हणते, वाईट हाल होतील म्हणजे काय? आणि मी निघून जाण्याच्या विचाराने तुम्ही एवढे कासावीस का होताय? त्यासाठी समोरच्याबद्दल काहीतरी वाटायला लागतं ना, मग त्याच्यामुळे तुम्हाला मी निघून जाण्याचा त्रास का होईल? अर्जुनला आता नेमकं सायलीला काय उत्तर द्यावं ना काहीच समजत नसतं. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे प्रियाच्या मोबाईलवरती इकडे आता रविराजचा फोन येतो. प्रियाला असं वाटतं की फोनवरती रविराजच आहे, पण मात्र फोनवरती प्रतिमा बोलत असते. तर प्रिया लगेच आता प्रतिमाला म्हणते, आई तुला बरा बाबांच्या फोनवरनं फोन लावता आला गं.
बोल ना, काय झालं? याच्यावरती आता प्रतिमा लगेच प्रियाला विचारते, "तू सुभेदारांच्या तिकडे गेली आहेस का?" याच्यावरती प्रिया लगेच म्हणते, "हो, मी इथेच आहे. काय झालं?" याच्यावरती प्रतिमा आता सांगू लागते, की "अगं, ते तुझ्या बाबांना आवडलेलं नाहीये. ते खूप चिडलेत. तुला लवकर इथे येता येईल का?" तेवढ्यात आता रविराज लगेच इकडे प्रतिमाकडे येतो. तिच्या कानाचा मोबाईल हिसकावून घेतो आणि आता प्रियाशी बोलायला फोन घेतो. पण मात्र प्रिया इकडनं बोलते, की "अगं आई, तूच तर परमिशन काढून दिली होतीस ना. मग आता काय हरकत आहे तिकडे गेल्याने?" याच्यावरती रविराज आता लगेच प्रियाला म्हणतो, "तू तिकडे गेलीयेस याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मात्र तू तिकडे जाऊन जे काही खालच्या पातळीचं वागतेस ना, त्याचा प्रॉब्लेम आहे. आता इथे गेलीयेस, पण मात्र नीट वागशील असं मला म्हणाली होती. हे लक्षात ठेव हां. त्याच्यामुळे जर आता सुभेदारांना त्रास झाला ना, तर माझ्यासारखं वाईट दुसरं कोणीच नसेल." तर प्रिया आता म्हणू लागते, "अहो बाबा, असं काय बोलताय? मला माझी चूक कळली आहे आणि मला त्या गोष्टीचा पश्चाताप सुद्धा होतोय आणि म्हणूनच तर मी इथे आली ना आणि मी सायलीची माफी मागायला आली आहे." विराज आता प्रियाला ओरडत, "तुझी ही जी नाटकं सुरू आहेत ना, ती आत्ताच्या आत्ता बंद कर." तर रविराजचा आवाज खूपच वाढवू लागतो. तर मग प्रतिमा आता लगेच रविराजला शांत करू लागते. मग त्याच्यानंतर रविराज आता शांत होतो आणि प्रियाला म्हणतो, "तिथे काही कुटाणे करू नको आणि मेन म्हणजे एवढ्या लवकर येण्याची ना गरज नाहीये. थोडा वेळ थांब आणि लवकर घरी ये." रविराज आता फोन बंद करून टाकतो आणि त्याच्यानंतर रविराज आता प्रतिमाला म्हणतो, की "मला खूपच भीती वाटते. या पोरीने काही करून ठेवलं नाही म्हणजे मिळवलं. आपण जायचं का तिकडे?" याच्यावरती आता प्रतिमा रविराजला म्हणत असते, "किती दिवस तिच्यावरती असं लक्ष ठेवून राहणार आहे? आयुष्यभर. तिला सुद्धा आता तिचा तिचा टाईम द्या. तरच ती आता नवीन चुका नाही करणार." त्यानंतर आता इकडे दुसरीकडे प्रिया सायलीशी बोलायला जाऊ लागते. पण मात्र तेवढ्यात आता तिला समोर पूर्णाजी दिसते. इकडे प्रिया लगेच पूर्णाजीच्या पायाशी येऊन बसते आणि पूर्णाजीला म्हणते, "काय गं पूर्णाजी, बरी आहेस का तू?" याच्यावरती पूर्णाजी लगेच विचारते, "तू इथे कशाला आली आहेस?" प्रिया आता म्हणू लागते, "पूर्णाजी, तू अशी तोंड नको फिरवूस आणि माझ्याशी ना असं बोलू नकोस. काही जरी झालं ना तरी सुद्धा मी तुझीच तन्वी आहे ना." प्रियाचं बोलणं पाहता पूर्णाजी लगेच तिला म्हणते, "माझी माया ना एवढी सुद्धा आंधळी नाहीये. तुझ्या खूप चुका मी पाठीशी घातल्या. आपल्या घरातल्या मुलीच्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट करू नये म्हणून तू आज इथे आहेस. नाहीतर तुझी जागा तुरुंगामध्येच असती. आणि हे बोलताना मला किती त्रास होतोय ना हे तुला नाही कळायचं." तर प्रिया आता लगेच नाटकं करत पूर्णाजीला म्हणू लागते, "पूर्णाजी, मला समजतंय. कारण की ते ऐकताना सुद्धा मला त्रास होतोय. पूर्णाजी, अगं तू तरी मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. अगं, साखरपुड्याच्या दिवशी तिचा होणारा नवरा एका परक्या मुलीशी लग्न करून येतो. तेव्हा तिला किती मोठा धक्का बसला असेल. मी आत्तापर्यंत ज्या काही चुका केल्या आहेत ना, त्या सगळ्या त्याच धक्क्यामुळे केल्या आहेत." इकडे आता पूर्णाजी लगेच प्रियाला म्हणू लागते, "हे बघ तन्वी, एक गोष्ट लक्षात ठेव. त्यावेळी जे काही घडलं होतं ना, त्यातनं आम्ही बाहेर पडलोय. आता तू सुद्धा त्याच्यातून बाहेर पड." इकडे आता प्रिया म्हणते, "पूर्णाई, मी प्रयत्न करतीये. मी आज अर्जुन आणि सायली यांच्या दोघांची माफी मागणार आहे आणि मला नव्याने सुरुवात करायची आहे. या घरातून तुझ्याकडून जी काही मला माया मिळते ना, तोच माझा श्वास आहे आणि जर माझा श्वास जर बंद केला ना, तर मी मरून जाईल गं." इकडे पूर्णाजीचा काय प्रियावरती थोडाही विश्वास नसतो. तर मग पूर्णाजी इकडे प्रियाला म्हणते, "तन्वी, एवढे मोठे मोठे शब्द वापरू नकोस, कारण ते तुला शोभत नाहीत. तुला इथे येऊ दिलं ना, त्याचं कारण फक्त मला प्रतिमाचं मन राखायचं होतं. बाकी तुझं हे ऐकण्यामध्ये मला थोडाही इंटरेस्ट नाहीये." तर मग आता प्रिया लगेच शांत होते आणि पूर्णाजीचं बोलणं पाहता इकडे तिला म्हणते, की "ठीक आहे, मी वरती जाऊन सायली आणि अर्जुन यांच्या दोघांची माफी मागते. त्यांनी जर मला माफ केलं ना, तर कदाचित तू सुद्धा मला माफ करशील." याच्यावरती पूर्णाजी लगेच म्हणते, "प्रयत्न तर करतच राहा, पण मात्र फळाची काय अपेक्षा धरू नकोस." आणि पूर्णाजी सुद्धा प्रियावरती खूप चिडलेली असते. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सायली आता अर्जुनला म्हणते, की "सर सांगा ना, मी इकडनं गेल्यानंतर तुम्हाला वाईट वाटेल, पण मात्र का वाईट वाटेल?" आता इकडे सायलीचं बोलणं पाहता नेमकं अर्जुनला तिला काय सांगावं काहीच समजत नसतं. "तुम्ही पूर्णाजीला प्रॉमिस केलं होतं ना, की हे घर सोडून तुम्ही कधीच जाणार नाही. तर मग आता तुम्ही निघून गेलात तर घरातल्या सगळ्यांना पूर्णाजीला नेमकं उत्तर काय द्यायचं?" आता इकडे अर्जुनचं बोलणं पाहता सायली त्याला शांतपणे म्हणते, "सर, हा प्रश्न काय आपल्यासाठी नवीन नाहीये. कधी ना कधीतरी आपल्याला या प्रश्नाला सामोरं जावंच लागणार आहे आणि याच विचाराने माझ्या पोटात सुद्धा गोळा येतोय." इकडे आता अर्जुन म्हणू लागतो, "तोच तर प्रश्न आहे ना. इकडे आठवतंय का तुम्हाला, आपल्या डिवोर्सची खोटी नोटीस आली होती तेव्हा पूर्णाजीची काय अवस्था झाली होती? मम्मा, डॅड, अश्विन सगळेच अपसेट झाले होते." अर्जुन आता सायलीशी बोलू लागतो. पण मात्र तेवढ्यात आता लगेच तिथे प्रिया येते आणि प्रिया म्हणते, की "मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का?" तर मग सायली आणि अर्जुन दोघी आता आश्चर्याने एकमेकांकडे पाहायला लागतात. प्रिया आता त्यांचे चेहरे पाहता स्वतःशीच म्हणते, "मी यांना नक्कीच डिस्टर्ब केलंय." कारण यांचे चेहरेच लगेच पडले. "जरा ना इम्पॉर्टंट बोलणं सुरू होतं वाटतं. मी जरा ना दारावर उभं राहून ना ऐकायला पाहिजे होतं."
आता इकडे प्रिया सायली आणि अर्जुन यांच्या दोघांकडेही येते. प्रिया आता भोळा चेहरा करत त्यांच्या दोघांनाही म्हणते की मी तुम्हाला डिस्टर्ब केलं तर नाही ना. याच्यावरती आता इकडे सायली लगेच ओरडत विचारते, तू इथे काय आली आहेस? याच्यावरती आता प्रिया लगेच म्हणत असते, मला इथे येण्यासाठी ना अजिबात बंदी नाहीये. अर्जुन आता म्हणू लागतो, हे बघ आम्ही प्रतिमात त्याचा रिस्पेक्ट करतो ना, म्हणून तू इथे उभी आहेस. मी तुला आधीच बजावलं होतं की कोणाच्याही जवळ जाऊ नकोस. प्रिया आता शांतपणे जणू काही तिने काहीच नाही केलं असं दाखवत आता सायली अर्जुनला म्हणू लागते, मी एखादी खुनी आणि दरोडेखोर असल्यासारखं का वागताय तुम्ही माझ्याशी? मी कधीच ही गोष्ट नाकारली नाही की माझं अर्जुनवरती प्रेम होतं. मी ना स्वतःवरती ताबा ठेवण्याचा खूप प्रयत्न करतीये. प्रिया आता त्यांच्या दोघांची माफी मागत असते. तर सायली आता प्रियाला म्हणते, तुझी ही माफी मागती ना त्याचा आमच्यावरती काहीही फरक पडणार नाहीये. कारण ही माफी आधी 500 वेळा मागून झाली आहे. ते तिघेही एकमेकांशी बोलतच असतात, पण मात्र तेवढाच अस्मिताचा खालून आवाज येतो आणि अस्मिताचा आवाज खूपच घाबरलेला असतो. त्याच्यामुळे ते तिघेही आता आश्चर्याने एकमेकांकडे पाहायला लागतात. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, अर्जुन आता सायलीला प्रपोज करणार असतो आणि हे प्रियाला समजतं. प्रिया आता त्यांच्या दोघांना वेगळं करण्यासाठी खूप मोठा प्लॅन रचते. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.